जय छत्रपती शिवराय। तर मंडळी, आपण आलो आहोत श्री पाटेश्वर देगाव येथे। आता हे कुठं आहे काय आहे आपल्याला गुगलवरती माहिती मिळतेच, पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी याबद्दल म्हणजे हे कुठं आहे काय आहे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माहिती देईनच। आता काय आहे ना, हे तुम्हाला जे दिसतंय ना, हे जे आपण आता वरती जाणार आहोत कारण मंदिर जे आहे ते वरती आहे। तर ह्या ठराविकच सुरुवातीला पायऱ्या आहेत आणि हे असं दगडी बांधकाम आहे। हे प्राचीन आहे, ऐतिहासिक आहे आणि जात असताना थोडंसं तुम्हाला केअरफुली जावं लागतं। आता हे कसं आहे, ट्रेकिंगवाल्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात। ट्रेकिंगवाले जे जात असतात त्यांना या गोष्टींचं त्यांचं एक ॲडव्हेंचर जे लेवल असतं ना ते कमालीचं असतं, त्यामुळे त्यांना ते सांगावं लागत नाही। पण काय होतं की आपल्यासारखे, जसं की आता मी ट्रेकिंग म्हटलं की मला खूप एकतर धडकीच भरते। आता हे तुम्हाला जे मंदिर दिसते ना, हे सुरुवातीला आपण वर जाताना अगदीच जवळ आहे, म्हणजे पायऱ्या चढताना दिसतंय ते। तर ना ठराविक पायऱ्या आहेत, खाली इकडे या बाजूला दरी आहे आणि सगळ्यात मी केलेला मूर्खपणा हा होता की मी जाताना सँडल घालून गेले। खूप मोठा मूर्खपणा। ॲक्च्युली मी गडबडीमध्ये गेल्यामुळे मला थोडंसं ते कळालं नाही। जाताना शूज घाला, जे कोणी तुम्ही जाणार असाल तर तुम्ही शूज घाला, सगळ्यात जास्त प्राधान्य शूजला द्या। आणि जर तुम्ही शूज यूज करत नसाल तर मग तुम्ही फ्लॅट चप्पल जे असतात ज्याने तुम्हाला त्रास होणार नाही असे घाला, कारण हे जे आहे ना हे असं तुम्हाला प्लेन नाही आहे की तुम्ही अगदी आरामात चालाल असं नाही। ठराविक आहे सुरुवातीला हे दिसतंय, पण थोडं आहे हे पुढं गेल्यावरती तुम्हाला थोडंसं दगड, खाचखळगे, खड्डे, बरंच काही काही ह्याच्यातून आपल्याला ते जावं लागतं। आता हे ॲडव्हेंचर करण्यासाठी खूप भारी जरी असलं तरी आपण जे देवदर्शनासाठी जाणार आहोत ना त्यांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे। इथं वरती आल्यानंतर तुम्हाला पायवाट आहे आणि ती पायवाट छान आहे, म्हणजे तुम्ही लहान मुलं तुम्ही वगैरे अगदी व्यवस्थित चालू शकता, वरती काही प्रॉब्लेम नाही आहे। फक्त सुरुवातीला थोडंसं तुम्हाला ते त्रासिक आहे। हे बघा, हे जे दिसते ना हे असं आहे आणि नंतर पायवाट वगैरे आहे, तुम्ही आरामात जाऊ शकता, पण तरीही शूज घालणं याला प्राधान्य द्या। हे जे काही तुम्हाला दिसते ना ते तिथं गेल्यानंतर तुम्हाला खूप छान असं ते अनुभव येतो। म्हणजे आता एक तर काय असतं की निसर्गाच्या सानिध्यात आपण जिथं जिथं जातो ना तिथं आपल्याला खूप छान वाटतं, पण मी काय केलं की अगदी रखरखत्या उन्हामध्ये गेल्यामुळे मला खूप तो त्रास झाला। म्हणजे एकतर ते गाडीवरून ते उन्हातून जाणं आणि त्याच्यानंतर परत उन्हातून हे चालणं हे माझ्यासाठी खूप त्रासिक झालं होतं। ॲक्च्युली ती वेळ चुकली माझी, तर तुम्ही ते फक्त मॅनेज करा। आता वरती आल्यानंतर एक काय इश्यू आहे की तुम्हाला व्हिडिओ आणि फोटोला बंदी आहे। आता हे मी जे केलं ते थोडंसं त्यांची परमिशन घेता घेता पण मला खूप वाद घालावा लागला, त्यामुळे मी अगदी थोडंसं ते शूट केलेलं आहे की तुम्हाला कळावं की वरती कसं आहे इथपर्यंत। मी अगदी डिटेल्समध्ये शूट नाही केलेलं, कारण इथं आल्यानंतर तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी पूर्ण मनाई आहे। तर हे तुम्ही बघू शकता, याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येतोय की तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे। आणि हे ऐतिहासिक असल्यामुळे तुम्हाला हेमाडपंथी वगैरे दगडी बांधकाम हे सगळं तिथं गेल्यानंतर दिसणार आहे। निसर्गाचा खूप मोठा असा अनमोल ठेवा आहे इथं आणि खूप छान वाटतं, मनाला समाधान, प्रसन्न आणि छान वाटतं। आणि आतमध्ये मंदिरात गेल्यानंतरही तुम्हाला खूप छान असं होतं की दर्शन दंगा नाही, दगदग नाही, कटकट नाही, अगदी आरामात छान असं दर्शन होऊन जातं तुम्हाला। आता हे जे मी तुम्हाला दाखवते हा मंदिराचा परिसर आहे, हा तिथे पाटेश्वर देवस्थान। इथे एवढ्या परिसरामध्ये तुम्हाला 1000 शिवलिंग पाहायला मिळतील। आता तुम्हाला तिथं खाली मठ आहे आणि त्या मठामध्ये जे गुरुजी आहेत तर ते तुम्हाला याबद्दल माहिती देतील। तिथं तुम्हाला प्रसाद पण दिला जातो, जो काही असेल ते अगदी आवडीनं म्हणतात की जाता जाता प्रसाद घेऊन जावा। तर हा जो आहे हा वर गेल्यानंतर मंदिराचा परिसर आहे। मला थोडंसं शूट करण्यासाठी थोडंसं जास्त परमिशनचं काही नव्हतं, त्यामुळे मी एक असं हायलाईट जसं असतं ना तसं मी ते केलेलं आहे। हे तुम्हाला खूप छान आहे वरती आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी तर पर्वणीच आहे हे। पण मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जर ज्यावेळेला तुम्ही वरती जाता ना त्यावेळेला बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथले रूल फॉलो करावे लागतील। त्यानंतर ना
इथे आहेत बरं का, मी सगळं शूट का नाही केलेलं हे तुम्हाला मी सांगितलं, पण इथं तुम्हाला 1000 शिवलिंग पाहायला मिळणारच आहे। तिथले पुजारी वगैरे जे कोणी आहेत जे की इथली देखरेख करतात, तर त्यांचं असं मत आहे की खूप जे काही नवीन पिढी आहे म्हणजे मुलं मुली वगैरे असतात ते रूल पाळत नाहीत, विचित्र असं त्यांचं वागणं असतं वगैरे, त्याच्यामुळे त्यांनी हे नियम बनवलेले आहेत। आणि खरं तर हे नियम मला मान्य आहेत, पण मी थोडंसं रिक्वेस्ट केली की माझ्या जी लोक आहेत त्यांना थोडीशी कल्पना येईल की हां इथं गेल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळेल, आपल्याला कशी पायवाट असणार आहे, सगळ्या गोष्टी थोडंसं एक लोकांना जर कळालं ना तर एक बरं असतं येण्यासाठी। म्हणून मला फक्त थोडासा व्हिडिओ बनवू द्या म्हणून मी थोडीशी परमिशन घेतली, पण त्यांचं म्हणजे जास्त भर होता की नाही तर ठीक आहे, जेवढं केलं आहे ना तेवढ्यामध्ये तुम्ही समाधान मानून घ्या, गोड मानून घ्या, तसंही तुम्ही मला नेहमी समजून घेतात। आणि हे आहे आपलं मुख्य मंदिर। आता इथं मुख्य मंदिरामध्ये पाटेश्वर देवस्थानचं जे शिवलिंग आहे ते इथं आहे, तर हे दर्शन तुम्ही घ्या। आणि दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला एकदम छान वाटतं इथं आल्यानंतर, ते तर मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही ते अनुभवा इथं येऊन, खूप भारी आहे। नंतर तुम्हाला हे जे काही आहे म्हणजे मंदिर कुठं आहे काय आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला माहिती देईन। आणि इथं आल्यानंतर ना तुम्हाला म्हणजे खाली जाताना म्हणजे मठाकडे जाताना हे असे थोड्या पायऱ्या आहेत, थोडंसंच आहे बरं का हे, इथून खाली गेलात की तिथं मठ आहे, हे सगळे कमळ आहेत। तर आता मी परतीसाठी निघालेले आहे घरी आणि माझं सँडल पूर्णपणे तुटलेली आहे। हे बघा, हे मंदिराच्या बाहेर अशी पायवाट वगैरे म्हणजे हे असं आहे बरं का, वरती ठराविक असं थोडं आहे। सुरुवातीला थोडंसं तुम्हाला खड्डे वगैरे आहेत, दगड वगैरे, पण काही बराच असा भाग आहे की हा तुम्हाला असा पायवाट आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे, लहान मुलांना आरामात घेऊन येऊ शकता। आणि तसंही इथं महाशिवरात्रीला यात्रा असते आणि महाशिवरात्री आणि अजून त्यांनी एक सांगितलं, सॉरी ते मला आठवत नाही आहे, पण महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम असतो। आता तुटलेली सँडल घालून कसं चालायचं, तर आता मला ही शिक्षाच आहे, हातामध्ये घेऊन हे असं मी अनवाणी चाललेली आहे। तर प्लीज मला एवढं कष्ट पडले ना तर त्यासाठी तुम्ही भरपूर लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।